शरद धर्माधिकारी म्हणजे चाळीसगावातलं एक संगीताला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व होतं. फार पूर्वी मी जेव्हा लहान होतो तेव्हा ज्या इथे त्या काळातली चाळीसगावामधली संगीत क्षेत्रातली दिग्गज मंडळी जेव्हा एकत्र बसून इथे गाण्याच्या बैठकी होत असत, त्या बैठकींमध्ये हार्मोनियमवर शरद धर्माधिकारी यांचं कुहू कुहू बोले कोयलिया हे गाणं प्रत्येक मैफिलीमध्ये वाजलंच पाहिजे असा सर्वांचा आग्रह असायचा आणि शरद भाऊ सुद्धा त्या आग्रहाला मान द्यायचे आणि ते गाणं, आता तुम्ही कल्पना करून बघा की किती गाणं अवघड आहे, कारण एका गाण्यामध्ये 4 राग त्या संगीतकाराने गुंफलेले आहे आणि ती सारी रागदारी हार्मोनियमवरती अगदी परफेक्ट वाजवून दाखवायची आणि ते इतके परफेक्ट वाजवायचे की त्या काळात आमचे दुसरे परम मित्र ते सुद्धा अतिशय कलंदर आणि संगीत क्षेत्रातले खूप जाणकार असे रसिक होते, ते म्हणजे डॉक्टर मुकुंद घाटे यांनी तर गमतीने शरद भाऊंना कुहू कुहू शरद असंच नाव ठेवलेलं होतं. पण शरद भाऊंचं वैशिष्ट्य फक्त कुहू कुहू पुरतच मर्यादित नव्हतं, तर ते शास्त्रीय संगीताची जाण असल्यामुळे कुठलाही राग सुद्धा वाजवू शकायचे आणि जेव्हा चाळीसगावामध्ये तेव्हा नाटकं खूप बसत असत, त्या नाटकांना पार्श्वसंगीत देण्याचं सुद्धा ते काम करायचे. माझ्या स्वतःचा वैयक्तिक अनुभव असा आहे की जेव्हा पोर्ट्रेट ही एकांकिका आम्ही सादर केली होती तेव्हा त्या एकांकिकेलाही त्यांनीच पार्श्वसंगीत दिलेलं होतं. आज चाळीसगावामध्ये ती एक माणसं एक पान गळून पडावं तशी नाहीशी होत आहेत. संगीत क्षेत्राला आता चाळीसगावामध्ये जे अतिशय चांगले दिवस होते आता तसे उरलेले नाहीत असं खेदाने म्हणावंसं वाटतं आणि या निमित्ताने पुन्हा त्यांच्या आठवणी जाग्या करून त्यांच्या स्मृतीला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.